कोल्हापूर शहरासह उपनगरात भटक्या कुत्र्यांनी गेल्या काही दिवसांपासून अक्षरशः उच्छाद मांडलाय. आज देखील शहराच्या वेगवेगळ्या भागात भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्यानं 15 ते 20 जण जखमी झालेत. पन्हाळा तालुक्यातील नेबापूर इथले गोविंद सोरटे हे वयोवृद्ध उपचार घेण्यासाठी सीपीआरमध्ये आले होते. त्यावेळी सीपीआरच्या आवारातच भटक्या कुत्र्यानं चावा घेऊन त्यांना जखमी केलंय. तर सीपीआरमध्ये काम करणाऱ्या वरणगे पाडळी इथल्या संदेश शांतिरत्न या युवकाला महानगरपालिकेजवळ भटक्या कुत्र्यानं चावा घेऊन जखमी केलंय. करंजफेन इथं राहणाऱ्या प्रीतम पाटील यांना टाकाळा परिसरात भटक्या कुत्र्यानं चावा घेतला. तर अकबर मोहल्ला परिसरात भटक्या कुत्र्यानं चावा घेतल्यानं समीर पखाली, अरुण आंग्रे हे जखमी झालेत. दसरा चौक परिसरात दुचाकी उभी करून उभे असलेल्या अमेय भोसले यांनाही कुत्र्यानं चावा घेऊन जखमी केलंय. या सर्व जखमींवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहरातील भटक्या कुत्र्यांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून महापालिका प्रशासनानं या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होतीये.